दरवर्षी येणाऱ्या या सर्व श्रद्धावान अनुयायांची गर्दी ही प्रत्येक वर्षी वाढतच जात असल्याचं सुद्धा आपण बघतो। महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन तर साधारणतः 25 लाखांहून अधिक अनुयायी जे आहेत ते चैत्यभूमीवरती दरवर्षी दाखल होण्याची परंपरा आहे। डॉक्टर आंबेडकर यांचे अनुयायी विचारवंत देश विदेशातील जाणते चैत्यभूमी स्मारक या ठिकाणी दाखल होत असतात। इतर सर्व मान्यवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब खरं तर परिनिर्वाण या शब्दाचा बौद्ध परंपरेमध्ये अतिशय खोल असा अर्थ आहे। ज्याने ज्याच्या जीवनकाळात आणि मृत्यूनंतर निर्वाण प्राप्त केलेला आहे त्याला परिनिर्वाण असं म्हटलं जातं आणि त्यामुळे हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून संबोधला जात असतो। अशा व्यक्तीचा संदर्भ देण्यासाठी खरं तर हा शब्द हा बौद्ध परंपरेमध्ये संबोधला जात असतो। बाबासाहेबांचं समाजासाठी अतुलनीय असं योगदान आहे। त्यांच्या कामगिरीच्या स्मरणार्थच आजचा दिवस आदरांजली देण्यासाठी मोठी गर्दी बघायला मिळते। तर आपण बघितलं यावेळेस आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळेस बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केलेलं आहे आणि त्या दरम्यानचीच आपण या क्षणाची लाईव्ह दृश्य सुद्धा आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती बघू शकतोय। बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अतिशय महान असं व्यक्तिमत्व, क्रांतिकारी, स्वातंत्र्य सैनिक अशी सुद्धा त्यांची ओळख। राज्यघटनेचे शिल्पकार, सर्वांना समान न्याय मिळावा यासाठी आपल्या आयुष्यभर झटत असलेले हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या स्मृतीस आता हे अभिवादन करण्यात आलेले आहे। खरं तर बॉम्बे युनिव्हर्सिटी